सद्गुरू भक्ती मराठीतर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धी विनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. गणेशाला प्रसन्न केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला मोदक खूप आवडतात, म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल, शमीपत्र आणि दुर्वा याही खूप आवडीचे असल्याने त्याही अर्पण केल्या जातात. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे. श्री मनाचे लोकदैवत असे हे श्री गणेशाला मानतात. श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रामुख्याने मातीपासूनच बनवलेल्या गणेश मूर्तीचे पूजन केले जाते. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशांच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इत्यादी 16 उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध 21 पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यतः उपलब्ध असतात आणि या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. श्री महागणपती पूजन केलेल्या नारळावर तसेच उमा महेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार 1.5, 5, 7, 10 दिवस केले जाते. काही कुटुंबात 21 दिवस हे व्रत करतात, तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते. या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथाचे वाचनही केले जाते. गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुरातन काळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक आणि सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रदेश जागृत करण्याचाही प्रयत्न केला. गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी आहे आणि हा सण 10 दिवस चालेल. यंदा तुम्हालाही जर बाप्पा आपल्या घरी आणायचे असतील तर त्याच्या स्थापनेसंबंधी नियम आधीपासूनच जाणून घेणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, गणपती बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद देतात. त्यामुळे त्यांची स्थापना करून आणि सेवा करून त्यांची कृपा मिळू शकते. चला तर मग बाप्पाची स्थापना करण्याचे आपण काही महत्त्वाचे नियम पाहूयात. गणेश चतुर्थीला पूजा करण्यासाठी, बाप्पाची स्थापना करण्यासाठी आपण जे नियम पाहणार आहोत ते म्हणजे गणपतीची सोंड कोणत्या बाजूला आहे यावर लक्ष द्या. अशी मूर्ती घरात आणा की ज्याची सोंड उजव्या बाजूला असेल. अशा रूपात बाप्पांची पूजा केल्यास लवकर शुभ फळ मिळते. पूजेसाठी जागा स्वच्छ करा आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्यापूर्वी त्या जागी गंगाजल शिंपडा.
मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नका. एक स्वच्छ लहान टेबल किंवा पाटावर लाल किंवा पिवळा कपडा टाका. त्यानंतर मूर्ती ठेवा. शास्त्रानुसार जर घरात मातीची मूर्ती आणून पूजा केली तर हे खूप शुभ ठरेल. बाप्पांची मूर्ती बसवताना शुभ मुहूर्ताचा विचार करा. मूर्ती फक्त चतुर्थी तिथीतच बसवावी. गणपतींची मूर्ती योग्य दिशेत म्हणजेच उत्तर पूर्व दिशेत ठेवा. पूजा करण्यासाठी ही दिशा खूपच शुभ असते. गणपतीच्या मूर्तीचा आकार लक्षात ठेवा. मूर्ती खूप मोठी नसावी. घरात लहान मूर्ती बसवणे उत्तम मानले जाते. गणपतींच्या पूजेत अष्टगंध आणि दुर्वा अर्पण केल्यास खूप शुभ फळ मिळते. गणपतीसाठी नैवेद्य म्हणून मोदक अर्पण करा. मोदक गणपती बाप्पांना खूप आवडतात. स्थापनेनंतर 10 दिवस सकाळ आणि संध्याकाळ नियमितपणे विधी पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा आणि आरती करा. असे साधे सोपे नियम आपण लक्षात ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करावी. अशा प्रकारे आपण बाप्पांची स्थापना करण्याचे काही नियम पाहिलेले आहेत. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुन्हा एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.